गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या विकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट वीकसाठी निफ्टी आणि बँक निफ्टी स्विंग ट्रेडिंगसाठी कशा प्रकारे प्लॅन करू शकतो व मंडेला आपले ट्रेडिंग लेवल्स काय असतील हे बघणार आहोत। यामध्ये तुम्हाला एक चांगले ॲनालिसिस कसं केलं जातं याबद्दल खूप माहिती मिळणार आहे। आपण यामध्ये दोन ॲनालिसिस करणार आहोत, एक तर टेक्निकल ॲनालिसिस प्राइस ॲक्शनच्या बेसिसवरती आणि दुसरी म्हणजे ट्रॅपिंग ॲनालिसिस, जी मी काल व्हिडिओ अपलोड केली होती ना, की आपण नवीन स्ट्रॅटेजी टेस्ट करत आहोत निफ्टीमध्ये, ती आपण 1 मिनिटावरती बघितली होती। तीच आता आपण थोडी मोठ्या टाइम फ्रेमवरती बघणार आहोत, 5 किंवा 15 मिनिटावरती, की आता मार्केटमध्ये रिटेल लोकांचे स्टॉप लॉस कुठे कुठे अवेलेबल आहे व मार्केट त्यांना उडवायला कुठे जाऊ शकतो। तर हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पूर्ण व्हिडिओमध्ये बनून राहा। जर तुम्ही आतापर्यंत आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केले चार्ट टॉक्स मराठीचा, तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे, पिन कॉमेंटमध्ये पण दिली आहे, तुम्ही तिथे जाऊन हा ग्रुप जॉईन करू शकता। तर चला कोणता टाइम वेस्ट नाही करता लगेच चार्टवरती जाऊ व अगोदर आपण डेली टाइम फ्रेम बघणार आहोत की स्विंग ट्रेडिंगसाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो। जर आपण डेली टाइम फ्रेम बघितलं ना, तर जसं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की जर आपल्याला या लेवलवरती ब्रेकआउट बघायला मिळतो ना, तर आपण इथे बाय करू व टार्गेट असेल न्यू लाईफ टाईम आहे म्हणजे 19,000च्या आसपास। तर इथं बघू शकता की ब्रेकआउट देण्याचं मार्केट थोडं इथं सस्टेन करत आहे। खूप लोकांना वाटतं की मार्केट इथून फॉल होईल, परंतु आपण 5 मिनिटावर जाऊन बघूच की मला अजून पण वाटतं की मार्केटमध्ये वर जाण्याचे खूप चान्सेस आहेत। तर म्हणून आपण जर तुम्ही हा ट्रेड घेतला असेल तर या ट्रेडमध्ये तुम्ही बनून राहा। स्टॉप लॉस जी ग्रीन कॅन्डल आहे ना, हिच्या लोच्या खाली क्लोजिंग बेसिसवरती स्टॉप लॉस ठेवा। आपण मागच्या वेळेस इथे एक ट्रेड दिला होता या कॅन्डलच्या ब्रेकआउटवरती, तर तो ट्रेड सक्सेस झाला। मग नेक्स्ट ट्रेड आपण इथे दिलेला आहे की या ब्रेकआउटवरती, तर बघूया हा ट्रेड कसा वर्कआउट होतो। तर इथे काय बघायला मिळतं की मार्केट वर गेला, गॅप ओपन होऊन नंतर खाली आलेलं आहे, तर इथे कन्सोलिडेशन करत आहे। तर कन्सोलिडेशन नंतर आता एक प्लॅन करू, जर मार्केट पुन्हा वर जातोय व वर केल्यानंतर एक तर हा हाय ब्रेक नाही करत आहे किंवा ब्रेक केला ना तरी वरती क्लोजिंग नाही देत आहे व पुन्हा खाली येतोय, मग जर खाली येऊन त्याने पुन्हा या रेंजला जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिलं ना, तर मग ज्यांनी पण ही पोझिशन कॅरी केली आहे त्यांनी इथे ट्रेलिंग स्टॉप लॉस घेऊन टाका व आपण एक न्यू सेलिंग पोझिशन पण इथे ओपन करू शकतो। व टार्गेट असेल, फर्स्ट टार्गेट असेल 18,200च्या जवळ व सेकंड टार्गेट असेल 18,080च्या जवळ। तर अशा प्रकारे आपण इथे सेलिंग प्लॅन करू, जेव्हा मार्केट वर जाऊन खाली येईल व क्लोजिंग देईल। आपण इथे कोणती बाईंग प्लॅन नाही करणार, कारण आपला जो मागचा बाईंगचा ट्रेड आहे ना तो अजून ॲक्टिव्ह आहे। सेलिंग आपण कधी बघू, जेव्हा मार्केट वर जाईल, या हायला ब्रेक नाही करणार किंवा केलं तरी क्लोजिंग खाली देईल या हायच्या खाली, तर मग जेव्हा मार्केट खाली येईल व याला ब्रेकडाऊन देईल तेव्हा आपण इथे सेल करू। तर चला मंडेसाठी आपण ॲनालिसिस बघून घेऊ। तर त्यासाठी आपण 5 मिनिटावरती येऊ। आता 5 मिनिटावरती इथे काय बघायला मिळतं आहे की जसं आपण मागे एकदा बघितलं होतं की मार्केटने काय केलं, वर गेल्यानंतर जो एक मेजर स्विंग लो होता ना हावाला, याला ब्रेकडाऊन दिला। आता ब्रेकडाऊन दिल्यानंतर जसं मी अगोदरच्या खूप व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की खरंच जर सेलर्सला मार्केटला खाली घेऊन जायचं असतं ना, ते एकदम जोरात खाली घेऊन जातात। जर खरंच वर घेऊन जायचं ना, तर असं एकदम जोरात वर नेतील ते। कधी पण मार्केटला असं ब्रेकडाऊन आल्यानंतर पुन्हा रिटेस्टला येतील, पुन्हा थोडीशी सेलिंग दाखवतील, पुन्हा रिटेस्टला येतील, मग असं करत टाइमपास नाही करत ते। कधी पण रिटेल लोकांना एंट्री करायचा चान्स नाही देत व जिथे रिटेल लोकांना एंट्री करायचा चान्स देतं ना, तिथे त्यांचे स्टॉप लॉस करतात। जसं इथे काय बघायला मिळालं, जेव्हा मार्केटने या स्विंग लोला ब्रेकडाऊन दिला तर मार्केट पुन्हा वर गेलं रिट्रेसमेंटसाठी, सर्व रिटेल लोक एंटर झाले। पुन्हा जेव्हा खाली आलं तेव्हा या लेवलला पण ब्रेकडाऊन आला, सर्व रिटेल लोक एंटर झाले, सर्वांचे स्टॉप लॉस उडवले। आता पुन्हा मार्केट किती वेळेस इथं टेस्ट केलेलं आहे, ही जी लेवल आहे इथून जर आपण एक ट्रेंड लाईन लावली तर या ट्रेंड लाईनला किती वेळेस रिटेस्ट केलं, 1 वेळेस केलं, 2 वेळेस केलं। जर खरंच मार्केटला वाढायचं असतं ते हा स्विंग जो आहे ना अपचा, तो आलाच नसता, तर इथूनच मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करत खाली गेलं असतं, पूर्ण मार्केट वर गेलेलं आहे। तर म्हणून या ब्रेकआउटचे चान्सेस खूप जास्त होते, तर म्हणून आपण इथे प्राइस ॲक्शनने खूप बाईंग साईडचे ट्रेड घेतलेले होते। तर आता पण तेच होतं मार्केटमध्ये, जर आपण तुम्ही ऑब्झर्व केलं ना तर एकदम एक्झॅक्ट तसं होत नाही आहे। कारण इथे जर आपण बघितलं की मार्केट कधी पण आपला जो न्यू हाय आहे ना, हा हाय किंवा हा ब्रेक नाही करत आहे व लोअर हायचं फॉर्मेशन करत मार्केट खाली चाललेलं आहे। तर इथे आपण असं म्हणू नाही शकत की एक्झॅक्ट तसंच होतं आहे। तर मार्केटने याला जर मोठा ब्रेकडाऊन दिला ना एकदम मोमेंटममध्ये, तर मार्केट फॉल पण होऊ शकतं, परंतु चान्सेस तेच आहे की मार्केट अजून वर जाऊ शकतं। कारण जर आपण ट्रॅपिंगचं ॲनालिसिस केलं ना, तसं मी ट्रॅपिंगचं मागच्या वेळेस 1 मिनिटामध्ये सांगितलं होतं, आता तुम्ही 5 मिनिटावरती बघा की ट्रॅपिंग असतं रिटेल लोकांचे स्टॉप लॉस उडवायला। तर इथे जर आपण बघितलं तर इथे बाईंग साईडचा स्विंग हा आलेला आहे, तर इथून मार्केट इथपर्यंत गेलं। आता मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण जर 100ला कोणता बाय केलेला आहे व तो आता 200 गेला, 200वरून जो पुन्हा तो 150 किंवा 140ला येतोय, तर जे 100 वाले आहे ना ते विकून देतील त्याला, कारण अगोदरच मार्केटने 60% प्रॉफिट ड्रॉप केलेला आहे। तर म्हणून इथून लोक एक्झिट करतील। तर हेच होईल की अजून मार्केट हा जो स्विंग दिला होता ना याच्या 50 to 60% आलेलं नाही, तर म्हणजे अजून पण या ठिकाणी स्टॉप लॉस इंटॅक्ट आहे रिटेल लोकांचे, की त्यानंतर ते एक्झिट करतील। तर म्हणून खालच्या साईडला स्टॉप लॉस आहे, परंतु इथे तुम्ही बघू शकता की मार्केट आज चालू आहे 18,525 व हा जो लो आहे ना तो आहे 18,225। तर हा लो खूपच दूर आहे व त्याच्यावरती अजून एक स्टॉप लॉस कोणता आहे 18,500चा, एक राऊंड नंबर। परंतु इथे बघू शकतात की मार्केटने या 18,500च्या राऊंड नंबरला खूप वेळेस
हिट केलेला आहे व त्या लोकांची इथे स्टॉप लॉस सोडवला आहे. त्या खाली क्लोजिंग पण दिली होती, ज्यांनी पण क्लोजिंग बेसिसवरती स्टॉप लॉस ठेवला असेल 18,500चा, त्यांचे पण इथे स्टॉप लॉस सोडवले. तर मार्केटने खालच्या साईडला आपल्याला एक तर खूप लांबचं स्टॉप लॉस दिसत आहे व जे जवळचे होते त्यांनी मार्केटला उडवलेलं आहे. तर वरच्या साईडला आपल्याला कुठे स्टॉप लॉस भेटतो या ठिकाणी, कारण ही जर आपण लेवल बघितली तर याच्या 50-60पर्यंत मार्केट गेलंच नाही. तर म्हणून आपण एक बघू शकतो की 18,650 एक स्टॉप लॉस इथे बघायला मिळतोय. व मार्केट आता कुठे चालू माहिती आहे ना, रेजिस्टन्स झोनच्या आसपास. तर रेजिस्टन्सवरती कोण ॲक्टिव्ह होता? रिटेल सेलर्स, की ते कुठे बघतील, एक तर इथे हेड अँड शोल्डर बघितला तर सर्वांनी सेल केला असेल, परंतु मार्केट एक्सपायरीला म्हणजे प्रीमियम 0 गेले. पुन्हा इथे एक आपल्याला लोअर हायचं फॉर्मेशन दिसतंय, तर इथे अजून सेलर्स ॲक्टिव्ह होत आहे. तसेच सर्वांचे स्टॉप लॉस या हायच्या वर लावलेले. तर म्हणून मार्केट एकदा त्यांना हिट करायला जाऊ शकतं. तर म्हणून हे म्हटल्यावर तर लगेच तुम्ही मंडेला ओपन झाला त्याला कॉल घ्यायचा का? तर नाही. आपण काय करू मंडेला, जर मार्केट गॅप ओपन होत आहे, गॅप अप नंतर जर आपल्याला लगेच प्राइस ॲक्शन बघायला मिळतं तर आपण बाय करू. जर मार्केट न्यूट्रल ओपन होत आहे, पण न्यूट्रल ओपन झाल्यानंतर जर आपल्या जो डे हाय राहील, म्हणजे मार्केट इथे ओपन झालं, वर गेलं, पुन्हा तिथे कन्सोलिडेशन करणं, जर प्राइस ॲक्शन दाखवतोय तर मग आपण हा हायचा ब्रेकआउटचा एक ट्रेड घेऊ शकतो की हा हाय पण ब्रेक होईल व मार्केट या गॅप फिल करण्यापर्यंत जाऊ शकतो. तेच जर मार्केट गॅप डाऊन ओपन होतं व गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर एकदम रिकव्हरी करतं, जोरात कॅन्डल 3-4 कॅन्डल या लेवलपर्यंत आला व इथंचं प्राइस ॲक्शन बघून पूर्ण अपसाईडचा ट्रेड भेटतो ना, तर मग आपण बाय करू. अशा प्रकारे आपण बाईंग साईडचे ट्रेड घेऊ. डायरेक्ट आपण ओपन झालं त्याला बाय नाही करणार. तर जेव्हा मार्केट रेजिस्टन्सच्या जवळ कन्सोलिडेशन करेल, प्राइस ॲक्शन दाखवेल, तेव्हा आपण बाय करू. जर तुम्ही या प्राइस ॲक्शन कसं असतं ते जर आपल्याला माहिती नसेल तर मी आयकार्डमध्ये एक व्हिडिओ टाकतोय. प्राइस ॲक्शन सोप्या भाषेमध्ये सांगितलं आहे की कशा प्रकारे ट्रेड करायचं असतं व तुम्ही मागचे काही लाईव्ह ट्रेड व्हिडिओ पण बघू शकता की आपण कशा प्रकारे स्विंग ब्रेकवरती ट्रेड करतो. तर सेलिंग साईडचं आपण बघणार नाही, कारण मार्केटने खालच्या साईडला खूपच फेक ब्रेकडाऊन दाखवलेलं आहे. तर म्हणून अजून एक फेक ब्रेकडाऊन दाखवू शकतो. तर म्हणून आपण सेलिंग साईडचा थोडा अवॉइड करू. तर आपण बाईंगच बघू जेव्हा मार्केट रेजिस्टन्सच्या जवळ जाईल व तिथे कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट देईल. कारण इथे 2 कन्फर्मेशन आहे. एक तर मार्केटने खूप कन्सोलिडेशन केलेलं आहे इथे ब्रेकडाऊन दिल्यानंतर. कधी पण ब्रेकडाऊनच्या अगोदर कन्सोलिडेशन व्हायला पाहिजे, मगच तो ब्रेकडाऊन सस्टेन होतो. परंतु ब्रेकडाऊन नंतर जर सस्टेन होतं ना, तर मग ते फेकआउट होण्याचे चान्सेस असतात. तर म्हणून एक कन्फर्मेशन आहे की मार्केट वर जाऊ शकतं. दुसरं म्हणजे वरती स्टॉप लॉस पडलेला आहे, खाली कुठे स्टॉप लॉस नाही. मार्केटने जर हा मुवमेंट दिला ना कालच्या सेशनला, तेव्हा मार्केटने वरचे पण खालचे पण दोघं स्टॉप लॉस होते ओढून टाकले रिटेल लोकांचे. तर म्हणून आता वरच्या साईडला आपल्याला इथे स्टॉप लॉस बघायला मिळतो. खालच्या साईडला 18,500चा पण स्टॉप लॉस उडवला आहे व त्याच्यानंतर खूप लांब आहे 225चा. तर म्हणून वर जाण्याचे चान्सेस जास्त आहे. तर आपण बाईंग साईडचा ट्रेड घेऊ, सेलिंगचा बघणार नाही. तर चला आता बँक निफ्टीचा ॲनालिसिस करू. जर आपण बँक निफ्टीचा डेली टाईम फ्रेम लावला ना, तर बँक निफ्टीने न्यू लाईफ टाईम मारल्यानंतर आता थोडं कन्सोलिडेशन होत आहे. तर इथे तर आपल्याला एक चांगला सेलिंग सेटअप इथे बघायला मिळतोय. इथे मार्केटने खूप कन्सोलिडेशन केलं आहे. इथे तुम्ही विक्स बघू शकतात की मार्केटने या ठिकाणी खूप सपोर्ट घेतलेला आहे. तर जेव्हा मार्केट इथे येईल तिथेच एक कॅन्डल वर जाऊन पुन्हा जर ब्रेकडाऊन बघायला मिळतो ना, तर मग आपण इथे सेल करू. स्टॉप लॉस ठेवू, जो पण इथे स्विंग बनवेल त्याचा. पण टार्गेट असेल, फर्स्ट टार्गेट तर आपले हेच असेल, ही जर रेड कॅन्डलचा क्लोजिंग प्राइस आहे ना याच्याजवळ, व सेकंड टार्गेट असेल इथे. परंतु मला वाटत नाही की मार्केट इतके इझिली ब्रेकडाऊन देईल, कारण निफ्टीमध्ये आपल्याला अजून पण बुलिशनेस बघायला मिळते. तर म्हणून सपोर्ट घेऊन पुन्हा वर जाण्याचे चान्सेस आहेत. तर बघूया हे कसं वर्कआउट होतं. तर चला 5 मिनिट टाईम फ्रेमवरती जाऊ व बघूया स्टॉप लॉस कुठे आहेत. तर इथे पण तेच झालं की मार्केटने या लेवलला ब्रेकडाऊन दिल्यानंतर मार्केटने खाली आला. तर खाली आल्यानंतर पुन्हा मार्केट इथे कन्सोलिडेशन करतं. जर खरंच फॉलो व्हायचं असतं तर लवकर त्यांनी ब्रेकडाऊन देऊन अजून खाली जायला पाहिजे होतं, परंतु मार्केट पुन्हा इथे कन्सोलिडेशन करतं आहे. तर तेच जर मार्केट गॅप ओपन होऊन किंवा न्यूट्रल ओपन होऊन जर वर जातोय, या हायच्या जवळ कन्सोलिडेशन करतो, प्राइस ॲक्शनने जर आपल्याला अप्पर साईडचा ट्रेड बघायला मिळतो ना, तर मग आपण बिंदास इथे ट्रेड घेऊ शकतो. कारण इथे 44,000चं पण एक लेवल आहे. 44,000 मार्केटने खालच्या साईडला ब्रेकडाऊन देऊन तिथे क्लोजिंग दिलेलं आहे. तर म्हणून जर मार्केट पुन्हा वर जातं व इथे कन्सोलिडेशन करून एक तर आपल्याला त्या डेच्या मोमेंटामध्ये आपल्या अपसाईडचा ट्रेड चांगला भेटेल व दुसरं म्हणजे 44,000 ज्यांनी पण सेल केले ना कॉल रायटर्स, त्यांचे स्टॉप लॉस उडवत मार्केट वर जाऊ शकतो. व त्यानंतर आपण जर एक टेक्निकल ॲनालिसिसने इथं ट्रेंडला लावली ना, तर एक ट्रेंडलाचा ब्रेकआउट पण होईल या ठिकाणी असा. कारण मार्केटने या ट्रेंडला किती रेजिस्टन्स घेतला, एक वेळेस इथे घेतला, 2 वेळेस इथं, 3, 4 आणि आता 5 पर्यंत असेल. तर म्हणून इथे ब्रेकआउट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर बघूया वरच्या साईडला आपण ट्रेड कसा घेऊ. खालच्या साईडला आपण सेलिंगचा ट्रेड घेणार नाही, कारण मार्केटने अगोदरच या लेवलला एक ब्रेकडाऊन दिला होता. पूर्ण गॅपअपने तो ब्रेकआउट फेल केला व मार्केट आता त्याच्यावरती कन्सोलिडेशन करत आहे. तर जरी सेलिंग आली ना, तर पूर्ण मार्केट या ठिकाणी सपोर्ट भेटू शकतो. तर म्हणून आपण सेलिंगचा ट्रेड नाही घेणार. सेलिंग आपण तेव्हाच घेऊ जेव्हा मार्केट पुन्हा इथे खाली येऊन एक डेली क्लोजिंग देईल नाही या लेवलच्या इथे, व नंतर नेक्स्ट डेला जेव्हा गॅप ओपन होईल किंवा न्यूट्रल ओपन होऊन सपोर्ट झोनच्या आसपास कन्सोलिडेशन करेल, मग तेव्हा आपण सेलिंग प्लॅन करू. आता आपण सेलिंग प्लॅन नाही करणार. तशा प्रकारे आपण मंडेचं ॲनालिसिस करू. तर मी तुम्हाला टेलिग्राममध्ये सांगेलच आता निफ्टी कुठे चालू आहे, स्टॉप लॉस कुठे पडलेला आहे 1 मिनिट टाईम फ्रेमवरती किंवा 5 मिनिटावरती. तर तुम्ही ते लाईव्ह अपडेट घेण्यासाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्याची लिंक मी पिन कॉमेंटमध्ये टाकलेली आहे. तर जर आपले ॲनालिसिस आवडले असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.